महायुतीच्या नवीन सरकारमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आपल्याला या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेचं पहिल्यांदा मंत्रिपद मिळते। विशेषतः यापूर्वी अनेक वेळेला 6 आमदार होते, त्यावेळेलाही मिळालं नाही, मागच्या वेळेलाही मिळालं नाही, परंतु पहिल्यांदा कोल्हापूरला शिवसेनेला संधी मिळते। त्यामुळे निश्चितपणानं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं, महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं सगळ्यांचंच मनापासून आभार मानतो। निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीनं संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये जेवढं योगदान देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न अत्यंत जबाबदारीने आपण करू। यापूर्वी सुद्धा शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यानं भरभरून दिलं। 6 आमदार आणि 2 खासदार देण्याचं महत्त्वपूर्ण काम महाराष्ट्रात सर्वाधिक जर कुणी केलं असेल तर ते कोल्हापूर जिल्ह्याने केलं, परंतु त्या तुलनेनं या सगळ्या कामाची योग्य मूल्यमापन झाले नव्हतं। परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलेल्या या संधीमुळे निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेला अधिक भक्कम करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन संधी प्राप्त झाली। तिच्या गळती संदर्भातलं टेंडर फायनल झालेलं आहे, त्याचं काम सुरू होईल। ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी तात्काळ पूर्ण करण्याबद्दल आताच सन्मान्य मुश्रीफ साहेबांनी आम्ही त्या मित्रांशी बोललेलो आहे। आजचा हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ताबडतोब त्याच्याबद्दल योग्य त्या उपाययोजना केल्या जातील। कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांना त्रास होणार नाही आणि धरणाची गळतीचं जे काही टेंडर निघालं त्याचं काम गतिमान पद्धतीनं पूर्ण करण्याची अधिक जबाबदारीने काम करण्याची जबाबदारी आपण घेतो। तर तो नेमका आता काय असणार आहे तुमचं विजन? आता आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जे सांगितलं, आजच आम्ही अंबाबाईला नमस्कार करायला आलोय। यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं जे काम करायला पाहिजे ते करण्याचा आपण सर्वांना घेऊन काम करू। शक्तीपीठ महामार्गाचं जसं म्हटलं तसं तो एक मुख्य नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे, त्यामुळे कोल्हापूरमध्ये हा रस्ता होणार नाही। त्यांनी सांगितलं की सांगलीपर्यंत रस्ता होईल, म्हणजे लोकांची त्याची तक्रार नाही तिथं पण होईल। त्याच्यापुढे जो आता मार्ग गोव्याला जातोय तिथं त्याला जोडणार आहेत। खरं तर तुमची ती भूमिका आहे, मात्र आंबेडकर यांची विरोधी भूमिका त्या ठिकाणी पाहायला मिळते। काय नेमकं तुमचं नेमकं शक्तीपीठ बद्दल काय नेमकं म्हणणं? नाही, पहिल्या टप्प्यामध्ये शक्तीपीठ व्हावा यासाठी धावपळ करणारा मी होतो, परंतु ज्यावेळेला शेतकऱ्यांचा विरोध होतोय, आपल्या लोकांचं नुकसान होतंय, मुळात लँड होल्डिंग कमी असल्यामुळे शेतकरी अतिशय अस्वस्थ होते। त्यामुळे साहजिकच आपल्या लोकांसाठी विकास व्हायला पाहिजे, पण विकास होत असताना आपल्या माणसांचं नुकसान होऊ नये ही सुद्धा जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे। त्यामुळे जे मुश्रीफ साहेबांनी सांगितलं ते नोटिफिकेशन रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार आम्ही सगळ्यांनी मागणी केली आणि त्याच्यानंतरच हा विषय रद्द झालेला आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।